लोकसभा निवडणूक 2024 विदर्भाच्या 10 जागांची प्रत्येक बातमी दिवसभर UCN न्यूज वर। वर्धा लोकसभा सीट से कांग्रेस पार्टी के उम्मीदवार शैलेश अग्रवाल ने अपना नामांकन वापस ले लिया। अब वर्धा लोकसभा सीट पर भाजपा उम्मीदवार रामदास तड़स का मुकाबला शरद गुट के अमर काले से होगा। शैलेश अग्रवाल ने बताया कि पार्टी के आदेशानुसार उन्होंने अपना नामांकन वापस लिया है। पार्टी ने उन्हें नई जिम्मेदारी दी है। ही जी वर्धा लोकसभेची जागा आहे ही आमच्या आघाडीमध्ये मित्रपक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सुटलेली आहे आणि त्या ठिकाणाहून आमचे उमेदवार जे आहेत ते आहेत ऑलरेडी आणि आघाडी धर्म निभवायचा म्हणून संपूर्ण ताकदीनिशी काँग्रेस त्यांच्या मदतीला आहे आणि अशा परिस्थितीत जो नामनिर्देशन पत्र काँग्रेसकडून मी दाखल केलेला होता आणि एक अपक्ष दाखल केलेला होता ते नामनिर्देशन पत्र परत घेण्याची शेवटची तारीख आहे। तर आज नामनिर्देशन पत्र या ठिकाणाहून परत घेतलेलं आहे आणि गोव्याचा प्रभारी म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे, निवडणूक प्रभारी म्हणून। तर आज आता गोव्याला जातोय आणि गोव्यावरून परत आल्यानंतर या निवडणुकीत जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे त्याला मदत करण्याची काँग्रेसची भूमिका आहे। त्या भूमिकेत जेव्हा त्यांना ज्या ठिकाणी गरज राहील त्या ठिकाणी त्यांची पाहिजे तशी निवडणूक यंत्रणेत मदत करण्यात येईल।